सरपंच हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडे यांची हकालपट्टी झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यामुळे सगळ्यात मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक रात्री पार पडली। या बैठकीत अजित पवारांनी काय भूमिका मांडली आहे ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, पण अबू आझमींच्या विधानावरून अधिवेशनात दोन्ही सभागृहात गदारोळामुळे कामकाज होऊ शकलं नाही। यानंतर मात्र अजित पवार बाहेर आले, पण ते माध्यमांशी बोलले नाहीत। त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता। पण त्यानंतर रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची देवगिरी बंगल्यावर बैठक घेतली। या बैठकीत अजित पवार यांनी नेत्यांना मार्गदर्शन केलं। कोणत्याही नेत्याने आपल्या कार्यकर्त्यावर पूर्णपणे किंवा आंधळेपणाने विश्वास टाकू नये असा सल्ला अजित पवार यांनी नेत्यांना दिला। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती। या बैठकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सूचना दिल्या। यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं उदाहरण दिलं। परावलंबी न होता स्वावलंबी होण्याचा कानमंत्र दिला। नेत्यांसोबत कार्यकर्ते व्यवस्थित नसतील तर त्याची झळ नेत्यांसोबत पक्षाला देखील कशा प्रकारे बसते हे धनंजय मुंडे प्रकरणातून आपल्याला दिसून आलंय, असंही अजित पवार यांनी सांगितलं। अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत नेत्यांना सूचना दिल्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्या आजूबाजूला कोणते कार्यकर्ते आहेत याची माहिती घ्या। कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, परावलंबी न होता स्वावलंबी व्हा असा सल्लाही पवार यांनी दिला। संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोमवारी संध्याकाळी समोर आल्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली होती। सरकारवर दबाव वाढला आणि अखेर 3 महिन्यांनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास माणूस म्हणून काम करत होता। त्याची नियुक्ती लाडकी बहीण योजनेसाठीच्या समितीमध्ये देखील करण्यात आली होती। त्याचबरोबर दुसरा आरोपी विष्णू चाटे तर राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होता। या प्रकरणात बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली, त्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा आहे। आता अजित पवारांनीही बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलंय, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेबाबत बदनाम झालेल्या बीडची प्रतिमा आणि पक्षाची प्रतिमा कशा प्रकारे ते सुधारतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।